Hello students, Namaskar. Myself Mrs. Leena Sudhir Tatkare from Goshala Marg MNP Marathi School number 1. Students, today we are going to learn English grammar and the topic is degrees of comparison. Students, we will see the degrees of comparison of adjectives. आपण मराठीमध्ये एखाद्या वस्तूला छान, फारच छान किंवा खूपच छान अशा प्रकारची विशेषणं वापरतो. इंग्रजीमध्ये देखील अशा प्रकारचं कंपॅरिझन केलं जातं. आता आपण काही वाक्य पाहूया. रीड दिस सेंटेन्सेस. रामाज मँगो इज स्वीट. सेकंड इज Hari's mango is sweeter than Rama's mango. Third one is Govind's mango is the sweetest of all. Students, here are these three sentences. Now we will see one by one. The first sentence is Rama's mango is sweet. याचा अर्थ काय? तर रामचा आंबा गोड आहे. आता बघा हां. इन दिस सेंटेन्स द ॲडजेक्टिव्ह स्वीट टेल्स अस दॅट रामाज मँगो हॅज द क्वालिटी ऑफ स्वीटनेस. म्हणजे काय? तर या वाक्यामध्ये आपल्याला रामचा आंबा गोड आहे त्याची क्वालिटी किंवा त्याचा गुण विशेषणातून, स्वीट या विशेषणातून किंवा ॲडजेक्टिव्हमधून आपल्याला समजतो. The adjective sweet is said to be in the positive degree. अशा प्रकारच्या डिग्रीला इंग्लिशमध्ये पॉझिटिव्ह डिग्री असं म्हटलं जातं. थर्ड पॉईंट इज द पॉझिटिव्ह डिग्री ऑफ ॲन ॲडजेक्टिव्ह इज द ॲडजेक्टिव्ह इन इट्स सिम्पल फॉर्म. म्हणजे काय? तर पॉझिटिव्ह डिग्रीमधलं जे ॲडजेक्टिव्ह किंवा विशेषण असतं हे साधं विशेषण असतं. नंबर 4 पॉईंट इज इट इज यूज्ड टू डिनोट द मियर एक्झिस्टन्स ऑफ सम क्वालिटी अँड व्हेन नो कंपॅरिझन इज मेड. म्हणजे काय? तर पॉझिटिव्ह डिग्रीच्या विशेषणामध्ये कोणत्याही गोष्टीशी किंवा दुसऱ्या कोणत्याही प्रकाराशी त्याची तुलना केलेली नसते. अशा प्रकारच्या वाक्यामध्ये असलेल्या विशेषणांना किंवा ॲडजेक्टिव्हजला पॉझिटिव्ह डिग्री असं म्हटलं जातं. सो दिस इज द एक्झाम्पल ऑफ पॉझिटिव्ह डिग्री अँड द सेंटेन्स इज रामाज मँगो इज स्वीट. हिअर इज स्वीट इज इन पॉझिटिव्ह डिग्री adjective. Now we will see the second example. मुलांनो पहा, here is the second sentence. Hari's mango is sweeter than Rama's mango. म्हणजे काय? तर हरीचा आंबा हा रामाच्या आंब्यापेक्षा गोड आहे. Now see, in this sentence the adjective sweeter tells us that Hari's mango compared with Rama's has more quality of sweetness. इथं काय सांगितलेलं आहे? तर हरीच्या मँगोचा गोडवा हा रामाच्या मँगोपेक्षा जास्त आहे. म्हणजे इथे दोन आंब्यांची तुलना केलेली आहे, कंपॅरिझन केलेली आहे. अशा प्रकारच्या डिग्रीला इंग्लिशमध्ये कंपॅरेटिव्ह डिग्री असं म्हटलं जातं. The adjective sweeter is said to be in the comparative degree. म्हणजेच काय? तर इथल्या वाक्यामधले जे विशेषण आहे, जे ॲडजेक्टिव्ह आहे स्वीटर, हे कंपॅरेटिव्ह डिग्रीमधलं आहे. द कंपॅरेटिव्ह डिग्री ऑफ ॲन ॲडजेक्टिव्ह डिनोट्स द हायर डिग्री ऑफ द क्वालिटी दॅन द पॉझिटिव्ह. अर्थात पॉझिटिव्ह डिग्रीमधील विशेषणापेक्षा इथे विशेषणाची किंवा ॲडजेक्टिव्हची क्वालिटी ही हायर असते. आणि लास्ट पॉईंट इज
It is used when two things or sets of things are compared. The most important point is कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये दोन वस्तूंची तुलना केली जाते किंवा दोन वस्तूंच्या ग्रुपची सेट्सची तुलना केली जाते. अशा प्रकारच्या ॲडजेक्टिव्हला किंवा अशा प्रकारच्या विशेषणाला इंग्लिशमध्ये कंपॅरेटिव्ह डिग्री असं म्हटलं जातं. नाव वी विल सी द थर्ड सेंटेन्स. थर्ड सेंटेन्स इज गोविंद्स मँगो इज द स्वीटेस्ट ऑफ ऑल. इथं काय म्हटलेलं आहे तर गोविंदचा आंबा हा सगळ्यांपेक्षा गोड आहे, सगळ्या आंब्यांपेक्षा गोड आहे. इन धिस सेंटेन्स द ॲडजेक्टिव्ह स्वीटेस्ट टेल्स अस दॅट ऑफ ऑल these mangoes गोविंद मँगो हॅज द ग्रेटेस्ट ऑर हायेस्ट डिग्री ऑफ द क्वालिटी ऑफ स्वीटनेस. म्हणजे काय सांगितलं आहे तर गोविंदच्या आंब्याचा गोडवा किंवा स्वीटनेस हा एकदम हायेस्ट क्वालिटीचा किंवा ग्रेटेस्ट क्वालिटीचा आहे. द ॲडजेक्टिव्ह स्वीटेस्ट इज सेड टू बी इन द सुपरलेटिव्ह डिग्री. या वाक्यामध्ये किंवा अशा प्रकारचं विशेषण स्वीटेस्ट हे जे विशेषण आहे, हे जे ॲडजेक्टिव्ह आहे, हे सुपरलेटिव्ह डिग्रीतलं ॲडजेक्टिव्ह आहे. Number 3, the superlative degree of an adjective denotes the highest degree of the quality and is used when more than two things or sets of things are compared. म्हणजेच काय तर सुपरलेटिव्ह डिग्री ॲडजेक्टिव्हचा वापर देखील दोन वस्तूंची तुलना करताना किंवा दोनपेक्षा जास्त किंवा सगळ्यांपेक्षा जास्त अशी तुलना जेव्हा केली जाते तेव्हा त्या विशेषणाला सुपरलेटिव्ह डिग्री ॲडजेक्टिव्ह असं म्हटलं जातं आणि त्या कंपॅरिझनला सुपरलेटिव्ह डिग्री कंपॅरिझन म्हटलं जातं. मुलांनो, आता आपण टेबल ऑफ डिग्रीज ऑफ कंपॅरिझन पाहणार आहोत. हिअर इज some examples of positive, comparative and superlative degree adjectives. This is the table of degrees of comparison. The first one is, the first adjective is kind, and in comparative degree it will become kinder, and in superlative degree it will become kindest. Here are more examples. Next one is healthy. In comparative degree, it will become healthier, and in superlative degree, it will become healthiest. Next one is near, nearer, and nearest. Next one is fine. In comparative degree, it will become finer, and in superlative degree, it will become finest. Next adjective is early. In comparative degree, it will become earlier, and in superlative degree, it will become earliest. Next, small. In comparative degree, it will become smaller, and in superlative degree, it will become smallest. Next one is fast, faster, and fastest. And last one is high, higher, highest. So this is the table of comparison of adjectives. Students, some words are different. It means adjectives of more than two syllables, or it will say long words. Some adjectives are having more than two syllables. Here, adjectives which have more than two syllables or long words in comparative degree, there will be more word be added, and in superlative degree the most word is added before that adjective. म्हणजे काय जे शब्द मोठे असतात किंवा ज्या शब्दांमध्ये आघात
एकापेक्षा जास्त वेळा केलेला जातो अशा शब्दांना सुपरलेटिव्ह डिग्री आणि कंपॅरेटिव्ह डिग्रीची विशेषणं तयार करताना कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये मोर हा शब्द त्याच्या अगोदर लागतो आणि सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये मोस्ट हा शब्द त्याच्या अगोदर लागतो. आता मोर दॅन 2 सिलेबल म्हणजे काय? तर काही शब्द इंग्रजीमध्ये आपण एका श्वासातच बोलतो. उदाहरणार्थ एक्झाम्पल्स बिग, स्मॉल, हार्ड, फास्ट हे जे ॲडजेक्टिव्ह आहेत किंवा ही जी विशेषणं आहेत ती आपण एकाच श्वासात किंवा एकाच आघातात बोलतो. पण काही वर्ड्स किंवा काही विशेषणं किंवा काही ॲडजेक्टिव्ज बोलताना आपल्याला 1 किंवा 2 आघात करावे लागतात. आता इथे काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत बघा. एन्शंट, स्पेशल हे शब्द 1 किंवा 2 आघात करून बोलले जातात. सिग्निफिकंट, ॲडव्हान्स्ड, ॲक्युरेट. So these are the words having more than 2 syllable. In that word or in that adjective, in comparative degree, the more word is added, and in superlative degree, the most word is added for comparison. We will see the table of irregular or more than 2 syllable words adjectives. First one is ancient. In comparative degree it will become more ancient, and in superlative degree it will become most ancient. Second one is spatial. In comparative degree it will become more spatial, and in superlative degree it will become most spatial. Next example is significant. So the word significant having in comparative degree more significant, and in superlative degree it will become most significant. Another example is advanced. So in comparative degree it will become more advanced, and in superlative degree it will become most advanced. And the last example is accurate. So in comparative degree it will become more accurate, and in superlative degree it will become most accurate. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा की ज्या शब्दांचा उच्चार 2 किंवा 3 किंवा जास्त आघात करून केला जातो, ज्या विशेषणांचा उच्चार मोर दॅन 2 सिलॅबल्स असतात, अशा विशेषणांना कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये त्यांच्या अगोदर मोर हा शब्द लागतो, MORE मोर, आणि सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये त्या शब्दांच्या किंवा त्या विशेषणांच्या पूर्वी मोस्ट हा शब्द लागतो आणि त्यांची डिग्री बनली जाते. नाव हिअर वी विल सी सम इररेग्युलर कंपॅरिझन्स. आपण मुलांना कधी बोललेलं असं ऐकलं आहे का की एखादी गोष्ट गुड आहे आणि त्याच्यापेक्षा चांगली असेल तर गुडर आहे, आणि त्याच्यापेक्षा चांगली असतं गुडेस्ट आहे? नाही, असं मुळीच नाही. हे चुकीचं वाक्य होईल. ही इररेग्युलर कंपॅरिझन्सची काही उदाहरणं आहेत, काही एक्झाम्पल्स आहेत. तर गुडचं कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये ॲडजेक्टिव्ह होतं बेटर, अँड इन सुपरलेटिव्ह डिग्री इट विल बिकम बेस्ट. सो गुड, बेटर, बेस्ट. तशाच प्रकारे बॅड, वर्स आणि वर्स्ट, दिस इज इररेग्युलर कंपॅरिझन्स. ही अपवादात्मक असलेली काही विशेषणं आहेत. अशाच प्रकारे काही अजून विशेषणं आहेत जी आपण ER आणि EST लावून केली जात नाहीत. बघूया आपण काही एक्झाम्पल्स. Now we will see some more examples of irregular comparisons. First one is little, less, lesser. Much, more, most.
many, more, most. Late, latter, latest. Late, latter, last. So students, in this topic we are seeing the degrees of comparisons. Thank you very much.